सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भगवंत मंदिराच्या संवर्धन आणि विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला राज्य सरकारचं समर्थन असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी भगवंत मंदिरात पूजा करत दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। हा जो आपला इतिहास आहे, हे जे आपलं स्थापत्य आहे, हे जे आपलं अध्यात्म आहे, ही जी आपली संस्कृती आहे, ती जपणं अत्यंत गरजेचं आहे। राजाभाऊंनी जो आराखडा इथला तयार केलेला आहे, त्याला सरकार पूर्ण समर्थन देईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही ऐतिहासिक जागा आहे अशा या आपल्या सांस्कृतिक ठेव्याला अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्याकरता हा जो काही आराखडा या ठिकाणी मांडलेला आहे, तो निश्चितपणे त्याला आम्ही समर्थन देऊ। ऊस हंगामातल्या अडचणी समजून घेण्याकरता सचिव समिती नेमण्यात आली आहे। ते या संदर्भात आढावा घेतील। त्यानंतर ऊस आणि कांदा उत्पादक यांचं शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। एक शिष्टमंडळ घेऊन पुढच्या काळामध्ये मी स्वतः केंद्र सरकारकडे जाणार आहे। ज्या शिष्टमंडळामध्ये विशेषतः या ठिकाणी ऊस आणि कांदा उत्पादक यांचे एक शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडनं याच्यामध्ये काय मदत मिळू शकते किंवा कशा प्रकारे नीती निर्धारण केलं जाऊ शकतं या संदर्भातला निर्णय आम्ही करणार। विधान परिषद निवडणुकीसाठी कोणाची नावं द्यायची याचा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ घेईल असं मुख्यमंत्री म्हणाले। छत्रपती शिवरायांच्या नावावरून जो वाद सुरू आहे तो असामाजिक आणि असंवेदनशील असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले।